नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहुयात महापालिका विशेष बुलेटिन. अजित पवार यांना महायुतीत घेतल्याचा पश्चाताप होतो का, असा प्रश्न रवींद्र चव्हाण यांना विचारल्यावर त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर हल्लाबोल केलाय. हो, कार्यकर्ते मला रोज सांगतात, प्रदेशाचा मी अध्यक्ष आहे, त्यामुळे कार्यकर्ते मला हे सांगण्याचा प्रयत्न करतात, असं रवींद्र चव्हाण यांनी म्हटलंय. मी किती पॉप्युलर आहे हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, पण पाय जमिनीवर ठेवायचे असा टोलाही चव्हाण यांनी नाव न घेता पवार यांना लगावलाय. दमात घेऊ नका आणि हलक्यात पण घेऊ नका, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आमच्याकडे आहे, असा शब्दात भाजपाचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना इशारा दिलाय. घरला जायचं आहे का असं म्हणणाऱ्यांना आपण हे सांगत आहेत, असंही चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुरलीधर मोहोळ यांच्यामध्ये गुन्हेगारीच्या मुद्द्यांवर आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. एकीकडे पुणे गुन्हेगारी मुक्त करण्याच्या बाता मारायच्या आणि दुसरीकडे गुन्हेगार व्यक्तींना उमेदवारी द्यायची असं मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलंय. तर फक्त आरोप झाले म्हणून कोणी गुन्हेगार ठरत नाही असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलंय. 78 जागांवर आपले उमेदवार उभे आहेत, पण काही जणांना 50 देखील उमेदवार मिळाले नाही, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घटक पक्षांसह विरोधकांना लगावलाय. सांगली महापालिका निवडणुकीत सत्ता देण्याचं आवाहनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. मुंबईमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलाय. राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि जितेंद्र आव्हाडांचे निकटवर्तीय नितीन देशमुख यांनी कमळ हाती घेतलाय. घाटकोपरच्या प्रभाग क्रमांक 124 मधून मराठी माणसाला उमेदवारी न दिल्याने देशमुख यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत आशिष शेलार यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केलाय. मराठी उमेदवाराला डावलण्यात येत असून बाहेरून येणाऱ्यांना उमेदवारी दिली जात असल्याचा आरोप नितीन देशमुख यांनी केलाय. मुलुंडमध्ये महायुतीचे घटक पक्ष भाजप आणि RPI आठवले पक्षाच्या उमेदवारांची आमने-सामने लढत होणार आहे. मुलुंडच्या वॉर्ड क्रमांक 104 मधून RPI आठवले पक्षाच्या विनोद जाधव विरुद्ध भाजपाच्या प्रकाश गंगाधरे यांच्यात सामना रंगणार आहे. दरम्यान विनोद जाधव यांनी भाजपावर गंभीर आरोप केलेत. भाजपाने आमच्यावर अन्याय केला, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत धोका दिला, भाजपाने आमचा वापर झेंडे पकडण्यासाठी केलाय. आठवले साहेबांनी स्वतः आम्हाला निवडणूक लढवण्यासाठी सांगितलंय, त्यामुळे आम्ही ही निवडणूक मैत्रीपूर्वक लढत आहोत, असं RPI आठवले पक्षाचे उमेदवार विनोद जाधव यांनी म्हटलंय. मालेगाव महापालिकेत उद्या भाजपकडून प्रचाराची सुरुवात होणार आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री गिरीश महाजन आणि निवडणूक प्रभारी आमदार डॉक्टर राहुल आहेर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचाराचा नारळ फुटणार आहे. यावेळी मालेगावच्या माळी मंगल कार्यालयात सभा देखील पार पडणार आहे. पुण्यात प्रभाग क्रमांक 24 मध्ये धंगेकर विरुद्ध आंदेकर असा सामना रंगणार आहे. शिंदेच्या शिवसेनेकडून रवींद्र धंगेकर यांची पत्नी प्रतिभा धंगेकर मैदानात आहेत, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सोनाली अंदेकरांना तिकीट मिळालंय. सोनाली अंदेकर हे गुंड वनराज अंदेकर यांची पत्नी असून अनुभव आणि स्थानिक राजकारणातील ताकद यांच्या जोरावर प्रचार करतायत. हा सामना प्रभागातील मतदारांमध्ये मोठ्या उत्सुकतेसह पाहिला जातोय. दोन्ही बाजूंचे उमेदवार सक्रिय प्रचारात असून या निवडणुकीत सत्ता गट बदल होईल की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. पुणे महापालिका निवडणूक जवळ येऊन ठेपली आहे. उमेदवारांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची किती आहे याची माहिती समोर आली आहे. या माहितीनुसार वडगाव शेरी येथील भाजप उमेदवार सुरेंद्र पठारे हे शहरातील सर्वात श्रीमंत उमेदवार ठरलेत. त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात 271.85 कोटी रुपयांची अवाढव्य मालमत्ता जाहीर केली आहे. या यादीत दिवंगत आमदार रमेश वांजळे यांच्या कन्या सायली वांजळे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांनी 77.65 कोटी रुपयांची मालमत्ता जाहीर केली आहे. नागपूर महापालिकेत भाजपाच्या माजी महापौर अर्चना डेहनकर यांचे पती विनायक डेहनकर यांनी निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनधरणी केली आहे. तरी सुद्धा डेहनकर यांनी निवडणुकीच्या रिंगणात राहण्याचा निर्णय घेतलाय. पतीच्या बंडखोरीमुळे अर्चना डेहनकर यांनी प्रचारापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेत माहेरी जाणं पसंत केलंय. तर मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पत्नीला घरी परत आणणार असल्याची प्रतिक्रिया विनायक डेहनकर यांनी दिली आहे. संजय राऊत ठाकरे बंधूंची मुलाखत घेत आहेत. त्यात काही नवीन नाही, ठाकरेंची तोफ धडाडणार, मुंबई तोडणार इत्यादी तेच बोलणार असा टोला शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी लगावलाय. या मुलाखतीतून फायदा करायचा प्रयत्न असतो असंही ते म्हणाले. येत्या 6 जानेवारीला खासदार संजय राऊत सामनामधून मुलाखत घेणार आहेत. या होत्या काही महापालिका विशेष बातम्या. पाहत राहा LS मराठी.